वेलकम बॅक टू माय चॅनल. आत्ती बघतात व्हिडिओ घ्यायला लागली म्हणून. आम्ही दसरा काढायला सुरुवात केली, तुम्ही केली का नाही नक्की कमेंट करून सांगा. दाखवते तुम्हाला. कपडे धुवायला चालू केलेत अगोदर. 3 तारखेपर्यंत पाऊस आहे. पाऊस उघडायची वाट बघत बसलं तर कपडे काय व्हायचे नाहीत. चालू केलेत आता ब्लँकेटही धुवायला. 2 मिनिटात ऊन येते आणि 2 मिनिटात आभाळ वाजायला चालू होते. जुगाड बघायचं आहे. जुगाड वाळत घालायसाठी टाकलीच कॅरेट. जरा थोडं ऊन पडलं. आता एवढं आभाळ आलं, इकडं काळं कुट्ट झाले, वाजायला लागले. आता काढलंय तर पण आता टेन्शन आलं. भिजली तर कपडे काय खरं नाही. इथं अजून पाणी गळतं ह्याच्यात. एवढं गरजायला लागले. तुम्हाला आवाज येतो का नाही काय माहिती. वाळायला पाहिजेत कपडे. दम भरला. मोठी आहेत ना ब्लँकेट वगैरे. तरी आता एक ब्लँकेट वाळत घालायला ह्यांना बोलवलं. तुम्हाला काय उचललं झालं, काम होतं ना ह्यांना पण त्याच्यामुळं. आणि तुम्हाला म्हटलं ना, बघा हे बघा पाऊस सुद्धा येऊन गेला. अजून पण आभाळ एकदम काळं खुट्ट दिसते सगळीकडे. नुसतं कपडे धुवून दमण्यापेक्षा ना कपडे आत बाहेर करूनच दमून गेलो जास्त आम्ही. आणि इथं बघू शकताय तुम्ही. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी लागले. म्हटलं आता टाईम घालवून चालणार नाही. तुम्हालाही माहिती आहे मला साफसफाईला म्हणजे बराच वेळ जातो. बराच वेळ म्हणजे साधारण 8-10 दिवस लागतात. आता फक्त 5-6 दिवस बाकी आहेत आणि खूप सारी साफसफाई बाकी राहिलेली आहे माझी. तर इथं तर म्हटलं अगोदर स्वयंपाक फटाफट बनवून घेऊया आणि आज वरची साफसफाई अगोदर करून घेऊया म्हणून मी त्याच्या तयारीला लागले होते. आणि तुम्हाला म्हटलं तसं ब्लँकेट म्हणजे एकतर मोठी आहे ती, धुवायला उचलायला तर माहिती आहे पोटात गोळ्या आल्यासारखे येतात. तर ह्यांना घेतलं होतं परत मदतीला. पण कसं झालं की ते धुताना जेवढा त्रास नाही झाला त्याच्यापेक्षा जास्त त्रास कशात झाला माहिती आहे. ऊन पडलं बाहेर टाका, पाऊस यायला लागला आत घेऊन जावा. इतकं आत बाहेर झालंय ना की काय विचारूच नका. आणि कसं होतं आता बरोबर दरवेळेसच तसं होतं बरं का. दसरा चालू झाला म्हणजे आपली साफसफाई चालू झाली की पाऊस येणारच येणार, ठरलेलंच असतं आपलं. आणि मग काय करणार आता. निसर्गाच्या पुढे तर काय आपण जाऊ शकत नाही ना. जे आहे जसं आहे त्याच्याबरोबर चालावं तर लागते. पण आता तसं मी चैत्र नवरात्रामध्ये केली होती साफसफाई, म्हणजे ब्लँकेट वगैरे धुतलेली. पण आता कसं दसऱ्याला आपण घट वगैरे बसवणार, सगळं साफसुथरं तर करायलाच पाहिजे ना. आणि मग काय म्हटलं चला आता जे होईल ते होईल म्हणून काढले तर धुवून तरी. अजून पडदे वगैरे बाकी आहेत धुवायचे आणि थोडीशी अजून कपडे वगैरे राहिलेले आहेत. फक्त मोठी म्हटलं अगोदर धुवायला सुरुवात तर केली. तर बाकीची राहिलेली म्हटलं तर उद्याच्याला काढूया. म्हटलं दुपारपर्यंत कपडे धुवायचे, दुपारच्या नंतर बाकीची सगळी साफसफाई करून घ्यायची असं ठरवलं आणि त्या प्लॅननुसार चालू आहे आता. तर आता इथं पटकन घेते चपाती वगैरे बनवून. आस्ताची मध्येच लुडबुड चालू होती पण ती काय कॅमेरामध्ये कैद झाली नाही. कॅच झाली नाही त्याच्यामुळे काही नाही, येऊन गेली ती. तर इथं माझ्या आत्तींसोबत गप्पा मारत कणिक मळून घ्यायची चालू होती. आवरून तर घ्यायचं म्हटलं पण आता काय बघूया किती पटपट आणि कसं होणार आहे ते. म्हटलं 6 वाजेपर्यंत स्वयंपाक आवरूया आणि 6 ते 9 वाजेपर्यंत वरची साफसफाई करून घेऊया. म्हणजे ठरलेल्या टायमिंगमध्ये झालं तर चांगलंच आहे. कारण दसऱ्याची साफसफाई तुम्हाला माहिती आहे एवढ्या सहजासहजी होत नाही ना. त्याच्यामुळं घाबरला की दादा घाबरला का नाही का. आणि इथं तुम्हाला म्हटलं तसं मी 6 वाजता वरती येणार होते, ते 6:15ला आले. कारण थोडंसं आवरेपर्यंत जराच इकडे तिकडे टाईम गेला. बाकीचं राहिलेलं आत्तीने किचन वगैरे साफ केलं त्यांनी. मी म्हटलं मी जाते आता वरती, कारण किचनमध्येच म्हटलं बाकी सगळं आवरत बसले तर मेन कामाला हात नाही लागणार म्हणून. तर किचन कट्टा वगैरे पुसून घ्यायचं वगैरे आत्तीने केली मदत. आणि बाकी आता इकडं तर आले बघा वरती मी.
तर नॉर्मली आपण झाडून वगैरे घेतोच, रोज आपलं चालूच असतं नाही का. पण इकडं तर तुम्हाला माहिती आहे शेतात राहतो, धूळ वगैरे भरपूर असते. तरी वरती कसं होतं की जास्त म्हणजे दिवसा जास्त येणं जाणं राहत नाही, आम्ही सगळे खालीच असतो ना. पण संध्याकाळी वगैरे असे खिडक्या पूर्ण रिकाम्या असतात, त्याच्यामुळं बरेचसे धूळ येते. आणि इथं वरती बघू शकता, हे बघा वरती पोटमाळ्यावरती पण खूप सारी अशी माती वगैरे बसली होती, त्याच्यामुळे ते पण घेतलं झाडून. आणि असं झालं की पुढं कोपऱ्यापर्यंत माझा हातच जात नव्हता. आणि नेहमी कसं काहीतरी आणते, चेअर वगैरे किंवा मोठे बॅरेल आणून शिडी आणून त्याच्यावरती उभा राहते, पण आज काय आणलंच नव्हतं, काही गडबडीत तशीच वरती आली. तर म्हटलं चला आता बेडवरती आणि खिडकीत एक पाय देऊन उभं राहूया, आणि तिथंपर्यंत झाडू मग काय पोहोचत होता आरामात. तर तशी घेऊया म्हटलं झाडू मारून. तर इथं बघू शकता, हे बघा असं चालू असतं, कधी कुठून कशावरती उभा राहिला आणि कशी साफसफाई करेल काय सांगता येत नाही. वरती हातासारखं फॅनलाही थोडंसं झाडून फिरवून घेतलं. आणि इथं बघू शकता आता खिडक्या वगैरे घ्यायला लागले क्लीन करून. जाळं वगैरे लागतं ना, आणि त्या जाळ्यांपेक्षा जास्त ना मातीच बसलेली असते त्याच्यामध्ये. तर म्हटलं आरव आणि आस्थाला अजून माहिती नव्हतं मी वरती आलेली म्हणून. त्यांना जर माहीत असतं ना तर त्यांनी खूप चावचाव केली असती, पण एवढा वेळ आता मी दिसेना झाली की ते थोड्या वेळात येतील वरती. तर इथं बघा आता घेते पटापट साफ करून. अंधार खूप पडला बाहेर, तुम्हाला दिसतच असेल. आता 8, 8:15 वाजलेले आहेत बघा. आणि आता इथलं खिडक्या क्लीन करून घेतला की बेड आणि कपाट हलवायचं होतं मला. तर मी म्हटलं तारवच्या पप्पांना घेऊन म्हणजे मदतीला घेऊन म्हटलं सरकवावे इकडं बेड वगैरे. पण तेही कामानिमित्त बाहेर जरा गेले होते, त्याच्यामुळे काही त्यांना माहीत नव्हतं मी माझी वरती साफसफाई चालू आहे आणि मी सगळं आत्ताच हलवाहलवी करणार आहे ते. त्याच्यामुळे काय नाही, आता म्हटलं चला करून घेऊया. आणि अर्धवट करून बाकीचं उद्या करायला तर टाईम कमी आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं करून घेऊया एकदाच. आणि माझं कसं असतं माहिती आहे का तुम्हाला, एकदा लागले की नाही मग ते किती टाईम जातो काय माहिती नाही. अर्धवट काम कधी सोडायचं नाही, सगळं झाल्याशिवाय काय बसायचं नाही. मग ते किती पण टाईम जाऊ दे. तर इथं बघू शकता आता बघा, म्हटलं ड्रेसिंग टेबल वगैरे हलवून सगळं पाठीमागनं वगैरे जाळं वगैरे होतं, साफसुथरं करायचं आणि मग पोचा वगैरे लावून घेऊया म्हटलं. आणि मग नंतर खाली जायचं, आंघोळ जेवण बराचसा टाईम होणार आहे. तरी आत्तींना मी सांगून आले होते की मला थोडासा टाईम लागेल, तर तुम्ही जेवण करून घ्या, कारण गोळी वगैरे त्यांना घ्यायची असते ना त्याच्यामुळे. आणि मग काय आता लागले तरी तर तयारीला, बघूया आता किती टाईम जातोय. हां, तुम्ही चालू केली की नाही दसऱ्याची साफसफाई, आणि किती दिवस लागतात तुम्हाला साफ करायला, तर मला ते सांगा कमेंट करून. आता कसं झालं की गेल्या वेळेस तुम्ही मला म्हणाला ना की ताई तुम्ही मदतनीस घेत जावा, म्हणजे नाही का त्यांनाही थोडीशी आर्थिक मदत होईल आणि तुम्हालाही हेल्प होईल वगैरे असं. पण ठीक आहे, म्हणजे मी केला होता फोन माझ्या 1-2 नाही का असं, पण त्यांना यायला जमत नाही आहे. ते म्हटले नाही जमत नाही आहे, त्यांची कामं वगैरे चालू आहेत. सो आता मग कोणाची वाट बघणार. इथं काही जर सिटीतनं कसं तुम्ही म्हणजे बोलवच तर येतात, तसं खेडेगावानी नसतं. आणि मग काय आता शेवटी मी तरच आहे, आणि रोहिणी तर गेली पुण्याला, तुम्हाला माहितीच आहे. गौरी गणपती झाले त्याच्यानंतर गेली. आयुषचं स्कूल पण आहे ना त्याच्यामुळे. आणि आत्तींला तर थोडंसं आपलं काय म्हणतात ते हॉस्पिटलला नेऊन आणलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं त्यांना म्हणजे काही करायचं नव्हतं. सध्या तर रेस्टवरतीच आहेत. आणि तसंही काय म्हणजे जास्त नेहमी पण जेव्हा पण आम्ही पसारा वगैरे काढतो तर त्यांची कधी म्हणजे असं लई त्यांच्यावर लोड असतो असं कधी नसतं. त्यांचं तेवढंच लागायचं तेवढंच आम्ही म्हणजे करतात मदत, नाही असं नाही, पण त्यांना प्रेशर येईल असं कधी काय नसतं. आणि आता ह्या वेळेस तर मग काहीच नाही, आता मग सध्या तर एकटीच आहे मी. बघूया आता किती पळते आणि कुठंपर्यंत पळते, पळून आजारी पडून रे म्हणजे झालं. आता तर असं झालं होतं की कामं आहेत ठीक आहे, पण व्हिडिओ एडिट करायला सुद्धा मला नकोसं वाटत होतं, म्हणजे एवढं कंटाळा आला होता परत. कारण आता हे शूट केलं, एक दिवस लेट होतं ना अपलोड, मग झोपलेले असते रेस्ट करावं म्हणून पडते, तर त्या टायमिंगमध्ये मी एडिट करायला घेते. मम्मा लय भारी करा येते तुम्हाला पोचा. होय मग काय ग्लास तेवढा उचल रे पिलू, त्या आरशाचं तर ठेवलं, अडकून बसते आता मी. आणि चला तुम्हाला गप्पा मारता बघा माझं जवळपास सगळं काम आवरून होत आलेलं आहे. एकदा सोडून 4 वेळा झाडू मारून झाला रूमला, कारण इतकी वरून माती आणि धूळच होती सगळी, तुम्हाला दाखवलीच मी. आणि आता घ्यायला लागले पोचा लावून.
तर अगोदर म्हटलं कपाटाच्या मागचं घेऊन कपाट व्यवस्थित लावूया आणि मग बाकी सगळं पुसून घेऊया. तर इथं असताची लुडबुड, मम्मा मी इकडून ढकलते, मम्मा मी तिकडून ढकलते. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं होतं ना, तिला माहिती नाही तर तिची खूप लुडबुड असते. तर जड आहेत कपाट, पण सामान वगैरे भरपूर असल्यामुळं त्याच्यामध्ये नाही का सहजासहजी काय पाठीमागं जातच नव्हतं ढकलायला. मग काय घेतलं तसंच आता लावून तात्पुरतं आणि लागलं आता पोचा मारायला इकडं. तर बाकी आता जिना वगैरे भरून मला सगळं आणायचं, जेवढं ठरवलं तेवढं पटपट पटपट करून घेते. तर इथं बघू शकता हे बघा, आता खिडक्या फक्त राहिल्या होत्या कुलीनं क्लीन करायच्या, तर तेही पटापटा घेते. बघू अरे मम्मा ते आहे ना, खिडकी आहे ना, तिचं चमकायले. बघ फोटो मारी, तू पुसलं मधून. अरे ते बी चमकायला लागतं. आणि चला आता साफसफाई तर सगळी झालेली, तर आता पटकन म्हटलं झाले सगळं व्यवस्थित आवरलं आणि सगळं व्यवस्थित लावलं म्हणजे कसं टकाटक मस्त वाटतं की नाही. मग आता इथं पटकन बेडशीट वगैरे अंतरून घेतलं, म्हणलं फटाफट ब्लँकेट वगैरे ठेवूया. जे छान मस्त सुकलं होतं, अगोदर धुतलेलं होतं हे आदल्या दिवशीचं, त्याच्यामुळे ते छान वाळलं होतं. बाकीचे सगळे ओलेच आहेत अजून. तर हे बघा इकडं असताचं चालूच आहे, हे इथं अशी उशी ठेवायची तशी ठेवायची असं. आणि आता घेतल्यावरून तर पडदे वगैरे सगळे खाली सोडून घेते आणि तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते मला सांगा कमेंट करून. माझी मेहनत ऑफकोर्स तुमची पण आहेच, पण आता सध्या माझी कॅमेरामध्ये तुम्हाला दिसते आणि तुमची मला दिसत नाही, इतकाच फरक आहे. कारण तुमची धावपळ पळापळ चालूच असणार आहे. हे बघा इथं बघू शकताय तुम्ही, न्यायचं आहे खाली. चला आले मी. बस 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 आरीच का कुलीन. अरे दादा पुसायला लागला, आरसा एक काम माझं हलकं झालं. इकडचं पोचा मारून झालाय सगळा, पण रूममध्ये अजून एकदा मारायचं आहे मला पोचा. पुसपुस आलं बघ. तर तुम्ही ना सांगा मला नक्की कशी झाली साफसफाई ते दसऱ्याची आपली. कधीपासून आवाज जवळजवळ 3 तास होत आलेलीत मला आता इथं. म्हणजे सगळं काढायचं आणि परत नव्याने हाय असं लावायचं म्हटलं की एकट्याला नको वाटतं ना, ते तसं झालं होतं माझं. पण ठीक आहे, आवरलं सगळं चकाचक झाल्यामुळं असं थोडंसं मनाला कुठेतरी समाधान असतं ना, आपलं केलेलं असं छान दिसलं की सगळा कंटाळा कसा पळून जातो, तसं झालं होतं. तर इथं आता बघू शकताय बाथरूम वगैरे वरचं म्हटलं हातासारखं तेही सगळं घासून घेऊया आणि मग आवरून जाता येईल खाली, कारण परत त्याच्यासाठी मला वरती यावं लागेल. हे राहिलं ते राहिलं. तरी आता रोहिणी आणि दीपकदाजी त्यांची रूम आहे, पण ते आता उद्याच्याला आवरून घेते, कारण आता खूप वेळ झाला ना. अम्मा चमकायले की सारखं. खाली जा आणि इथं बघू शकताय बघा आता बाथरूम वगैरे झालेले सगळे घासाघासी करून वाकून उठून बसून चालूच होतं. हे बघा दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित. तरी असताना पण बरीच मदत केली मला, हे आणून दे ते आणून दे, तिचं पण चालूच होतं. इथं आता वरून जिना वगैरे घेऊन आलेले पुसून सगळं. थांब तिथं जा, मी इथं पुसते घसरशील. नाही 2 मिनिटं. तर इथं माझं बरोबर 9:15 वाजता झालेलं आहे बघा. हे बघा, तर बाकीची साफसफाई उद्या करायची. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.